पटवर्धन ताई उपस्थित आहे. मी ताईंना विनंती करतो की त्यांनी विष्णू सहस्रनाम पठण सुरू करावे. शान्ताकारं भुजगशयनं पद्मनाभं सुरेशं विश्वाधारं गगनसदृशं मेघवर्णं शुभांगं लक्ष्मीकान्तं कमलनयनं योगिभिर्ध्यानगम्यं वन्दे विष्णुं भवभयहरं सर्वलोकैकनाथम्। ॐ विश्वं विष्णुर्वषट्कारो भूतभव्यभवत्प्रभुः भूतकृद्भूतभृद्भावो भूतात्मा भूतभावनः भूतात्मा परमात्मा च मुक्तानां परमागतिः अव्ययः पुरुषः साक्षी क्षेत्रज्ञोऽक्षर एव च योगो योगविदान्नेता प्रधानपुरुषेश्वरः नारसिंह वपुः श्रीमान् केशवः पुरुषोत्तमः सर्वः सर्वशिवस्थाणुर्भूतादिर्निधिरव्ययः सम्भवो भावनो भर्ता प्रभवः प्रभुरीश्वरः स्वयंभू शम्भुरादित्य पुष्कराक्षो महास्वनः अनादिनिधनो धाता विधाता धातुरुत्तमः अप्रमेयो ऋषिकेशो पद्मनाभो मरप्रभुः विश्वकर्मा मनुस्त्वष्टाथविष्टस्थविरो ध्रुवः अग्राह्य शाश्वतः कृष्णो लोहिताक्ष प्रतर्दनः प्रभूतस्त्रिककुब्धाम पवित्रं मङ्गलं परम् ईशान प्राणदः प्राणो ज्येष्ठः श्रेष्ठ प्रजापतिः हिरण्यगर्भो भूगर्भो माधवो मधुसूदनः ईश्वरो विक्रमी धन्वी मेधावी विक्रमक्रमः अनुत्तमो दुराधर्ष कृतज्ञ कृतिरात्मवान् सुरेश शरणं शर्म विश्वरेता प्रजाभवः अहः संवत्सरो व्याल प्रत्यय सर्वदर्शनः अजः सर्वेश्वर सिद्ध सिद्धि सर्वादिरच्युतः वृषाकपिरमेयात्मा सर्वयोगी विनिसृतः वसुर्वसुमना सत्य समात्मा संमितः समः अमोघ पुण्डरीकाक्षो वृषकर्मा वृषाकृतिः रुद्रो बहुशिरा बभ्रुर्विश्वयोनिशुचिश्रवाः अमृतशाश्वतस्थाणुर्वरारोहो महातपाः सर्वगः सर्वविद्भानुर्विश्वक्सेनो जनार्दनः वेदो वेदविदौ व्यङ्गो वेदाङ्गो वेदवित्कविः लोकाध्यक्षः सुराध्यक्षो धर्माध्यक्ष कृताकृतः चतुरात्मा चतुर्व्यूहश्चतुर्दंष्ट्रश्चतुर्भुजः भ्राजश्नुर्भोजनं भोक्ता सहिष्णुर्गतिसत्तमः अनघो विजयो जेता विश्वयोनिः पुनर्वसुः उपेन्द्रो वामनः प्रांशुरमोघः शुचिरुर्जितः अतीन्द्रः सङ्ग्रहः सर्गो धृतात्मा नियमो यमः वेद्यो वैद्य सदा योगी वीरः मधवो मधुः अतीन्द्रियो महामायो महोत्साहो महाबलः महाबुद्धिर्महावीर्यो महाशक्तिर्महाद्युतिः अनिर्देश्य वपुः श्रीमान् मेयात्मा महादृधुः महेश्वासो महीभर्ता श्रीनिवास सताङ्गतिः अनिरुद्धः सुरानन्दो गोविन्दो गोविदाम्पतिः मरीचिर्दमनो हंसः सुपर्णो भुजगोत्तमः हिरण्यनाभः सुतपा पद्मनाभः प्रजापतिः अमृत्युः सर्वदृक्सिंहः सन्दाता सन्धिमान् स्थिरः अजो दुर्मर्षणः शास्ता विश्रुतात्मा सुरारिः गुरुर्गुरुत्तमो धाम सत्यसत्यपराक्रमः निमिषो निमिषस्त्रग्रीवाचस्पतिरुदारतिः अग्रणीर्ग्रामणी श्रीमान् न्यायो नेता समीरणः सहस्रमूर्धा विश्वात्मा सहस्राक्ष सहस्रपात् आवर्तनो निवृत्तात्मा संवृत्त संप्रमर्दनः अहं संवर्तको वह्निरनिलो धरणीधरः
सुप्रसादः प्रसन्नात्मा विश्वदृक् विश्वभुक् विभुः सत्कर्ता सत्कृतः साधुर्जन्मुर्नारायणो नरः असंख्येयो प्रमेयात्मा विशिष्टशिष्टकृच्छुचिः सिद्धार्थसिद्धसङ्कल्प सिद्धिद सिद्धिसाधनः वृषा हि वृषभो विष्णुर्वृषपर्वा वृषोदरः वर्धनो वर्धमानश्च विविक्तश्रुतिसागरः सुभुजो दुर्धरो वाग्मी महेन्द्रो वसुदो वसुः नैकरूपो बृहद्रूप शिपिविष्टप्रकाशनः ओजस्तेजो द्वितिधर प्रकाशात्मा प्रतापनः रुद्धस्पष्टाक्षरो मन्त्रश्चन्द्रांशुर्भास्करद्युतिः अमृतांशुद्भवो भानुशशबिन्दु सुरेश्वरः औषधजगतस्येतु सत्यधर्मपराक्रमः भूतभव्यभवन्नाथ पवनः पावनो नलः कामः कामकृत्कान्त कामप्रद प्रभुः युगादिकृद्युगावर्तो नैकमायो महाशनः अदृश्यो व्यक्तरूपश्च सहस्रजिदनन्तजित् इष्टो विशिष्टशिष्टेष्ट शिखण्डी नहुषो वृषः क्रोधः क्रोधकृत्कर्ता विश्वबाहुर्महीधरः अच्युतः प्रथितः प्राणदो वासवानुजः अपानिधिरधिष्ठानम् अप्रमत्तप्रतिष्ठितः स्कन्दधरो धुर्यो वरदो वायुवाहनः वासुदेवो बृहद्भानुरादिदेव पुरन्दर अशोकस्तारणस्तारशूरशौरिर्जनेश्वरः अनुकूलश्चतावर्तः पद्मी पद्मनिवेक्षणः पद्मनाभोरविन्दाक्ष पद्मगर्भ शरीरभृत् महर्तिरुद्धो वृद्धात्मा महाक्षो गरुडध्वजः अतुलश्चरभो भीम समयज्ञो हविर्हरिः सर्वलक्षणलक्षण्यो लक्ष्मीवान् समितिञ्जयः विक्षरो रोहितो मार्गो हेतुर्दामोदरसहः महीधरो महाभागो वेगवाणमिताशनः उद्भवक्षोभणो देवः श्रीगर्भ परमेश्वरः करणं कारणं कर्ता विकर्ता गहनो गुहः व्यवसायो व्यवस्थान संस्थान स्थानदो ध्रुवः परर्ति परमस्पष्ट तुष्ट पुष्ट शुभेक्षणः रामो विरामो विरजो मार्गो नेयो नयो नयः वीरशक्तिमतां श्रेष्ठो धर्मो धर्मविदुत्तमः वैकुण्ठः पुरुषः प्राणद प्रणवपृथुः हिरण्यगर्भः शत्रुघ्नो व्याप्तो वायुरधोक्षजः ऋतुः सुदर्शनः काल परमेष्टि परिग्रहः उग्रः संवत्सरो दक्षो विश्रामो विश्वदक्षिणः विस्तारस्थावरस्थाणु प्रमाणं बीजमव्ययम् अर्थोऽनर्थो महाकोशो महाभोगो महाधनः अनिर्विण्णस्थविष्टो भूर्धर्मयूपो महामकः नक्षत्रनेमिर्नक्षत्री क्षमः क्षाम समीहणः यज्ञ इज्जो महेज्जश्च क्रतुसत्रंसताङ्गतिः सर्वदर्शी विमुक्तात्मा सर्वज्ञो ज्ञानमुत्तमं सुव्रतः सुमुखः सूक्ष्म सुघोषः सुखदः सुहृत् मनोहरो जितक्रोधो वीरबाहुर्विदारणः स्वापनश्ववशो व्यापी नैकात्मा नैककर्मकृत् वत्सरो वत्सलो वत्सी रत्नगर्भो धनेश्वरः धर्मकृद्धर्मी सदसक्षरमक्षरम् अभिज्ञाता सहस्रांशुर्विधाता कृतलक्षणः गभस्तिनेमिः सत्त्वस्थ सिंहो भूतमहेश्वरः आदिदेवो महादेवो देवेशो देवभृद्गुरुः उत्तरो गोपतिर्गोप्ता ज्ञानगम्यः पुरातनः शरीरभूतभूद्भोक्ता कपीन्द्रो भूरिदक्षिणः सोमको मृतपः सोम पुरुजित् पुरुषत्तमः विनयो जयः सत्यसन्धो दाशार्हः सात्वतां पतिः जीवो विनयिता साक्षी मुकुन्दो मितविक्रमः अम्भो निधिरनन्तात्मा महोदधिशयोऽन्तकः अजो महार्ह स्वाभाव्यो जितामित्रप्रमोदनः आनन्दो नन्दनो नन्दः सत्यधर्मा त्रिविक्रमः महर्षि कपिलाचार्य कृतज्ञो मेदिनीपतिः त्रिपदस्त्रिदशाध्यक्षो महाशृङ्गकृतान्तकृत् महावराहो गोविन्द सुषेण कणकाङ्गदी गुह्यो गभीरो गहनो गुप्तश्चक्रगदाधरः वेदास्वाङ्गोजितः कृष्णो दृढः सङ्कर्षणोच्युतः वरुणो वारुणो वृक्षो पुष्कराक्षो महामनाः भगवान् भगहानन्दी वनमाली हलायुधः आदित्यो ज्योतिरादित्य सहिष्णुर्गतिसत्तमः सुधन्वाखण्ड परशुर्दारुणो द्रविणप्रदः दिविस्पृक् सर्वदृग्व्यासो वाचस्पतिरयो निजः
त्रिसामा सामगस्साम निर्वाणं भेषजं विशक् संन्यासकृच्छमशान्तो निष्ठा शान्तिपरायणं शुभाङ्गशान्तिदस्त्रष्टा कुमुदकुवलेशयः गोहितो गोपतिर्गोप्ता वृषभाक्षो वृषप्रियः अनिवर्ती निवृत्तात्मा संक्षेप्ता क्षेमकृच्छिवः श्रीवत्सवक्षा श्रीवास श्रीपति श्रीमतांवरः श्रीधः श्रीश श्रीनिवास श्रीनिधि श्रीविभावनः श्रीधरः श्रीकरः श्रेय श्रीमाल्लोकत्रयाश्रयः स्वक्षस्वङ्गशतानन्दो नन्दिर्ज्योतिर्गणेश्वरः विजितात्मा विधेयात्मा सत्कीर्तिर्छिन्नसंशयः उदीर्ण सर्वतश्चक्षुरणिश शाश्वतस्थिरः भूषयो भूषणो भूतिर्विशोकशोकनाशनः अर्चिष्मानर्चितः कुम्भो विशुद्धात्मा विशोधनः अनिरुद्धो प्रतिरथः प्रद्युम्नो मितविक्रमः कालनेमि निहावीर शौरिशूरजनेश्वरः त्रिलोकात्मा त्रिलोकेश केशवः केशिहा हरिः कामदेवः कामपालः कामी कान्तकृतागमः अनिर्देश्य वपुर्विष्णुर्वीरो नन्तो धनञ्जयः ब्रह्मण्यो ब्रह्मकृत् ब्रह्म 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 विवर्धनः ब्रह्मविद् ब्रह्मणो ब्रह्मी ब्रह्मज्ञो ब्राह्मणप्रियः महाक्रमो महाकर्मा महातेजा महोरगः महाक्रतुर्महायज्वा महायज्ञो महाहविः स्तव्यस्तव प्रियस्तोत्रं स्तुतिस्तोतारणप्रियः पूर्णः पुरयिता पुण्यः पुण्यकीर्तिरणामयः मनोजवस्थीर्थकरो वसुरेता वसुप्रदः वसुप्रदो वासुदेवो वसुर्वसुमना हविः सद्गति सत्कृति सत्ता सद्भुति सत्परायणः शूरसेनो यदुश्रेष्ठ सन्निवास सुयामुनः भूतावासो वासुदेव सर्वासु निलयो नलः दर्पः दर्पदो दृप्तो दुर्धरोऽथापराजितः विश्वमूर्तिर्महामूर्तिर्दीप्तमूर्तिरमूर्तिमान् अनेकमूर्तिरव्यक्त शतमूर्ति शताननः एकोनैकसवकक्कि यत्तत्पदमनुत्तमं लोकबन्धुर्लोकनाथो माधवो भक्तवत्सलः सुवर्णवर्णो हेमाङ्गो वराङ्गश्चन्दनाङ्गदी वीरः विषमशून्यो धृताशीरचलश्चलः अमानी मानदो मान्यो लोकस्वामी त्रिलोकदृक् सुमेधा मेधचोधन्यः सत्यमेधाधराधरः तेजो वृषो धृतिधर सर्वशस्त्रभृतांवरः प्रग्रहो निग्रहो व्यग्रो नैकशृङ्गो गदाग्रजः चतुर्मूर्तिश्चतुर्बाहुश्चतुर्व्यूहश्चतुर्गतिः चतुरात्मा चतुर्भावश्चतुर्वेदविदेकपात् समावर्तो निवृत्तात्मा दुर्जयो दुरतिक्रमः दुर्लभो दुर्गमो दुर्गो दुरावासो दुरारिः शुभाङ्गो लोकसारङ्गः सुतन्तुस्तन्तुवर्धनः इन्द्रकर्मा महाकर्मा कृतकर्मा कृतागमः उद्भवः सुन्दरः सुन्दो रत्ननाभ सुलोचनः अर्को वाजसनशृङ्गी जयन्तः सर्वविक्रोधोदुम्बरोषत्तश्चानुरान्ध्रानिषूदनः सहस्रार्चिर्सप्तजिह्व सप्तेधा सप्तवाहनः अमूर्तिरणघोचिन्त्यो भयकृद्भयनाशनः अनुर्बृहत्कृशस्थूलो गुणभृन्निर्गुणो महान् अद्भुतस्वद्भुतस्वास्य प्राग्वंशो वंशवर्धनः भारकृत्कथितो योगी योगीशः सर्वकामदः आश्रमः श्रमणः श्याम सुपर्णो वायुवाहनः धनुर्धरो धनुर्वेदो दण्डो दमयिता दमः अपराजितः सर्वसहो नियन्ता नियमो यमः सत्त्ववान् सात्विकः सत्य सत्यधर्मापरायणः अभिप्रायप्रियार्होर्ह प्रियकृत्प्रीतिवर्धनः विहाय सगतिर्ज्योतिः सुरुचिर्हुतभुक् विभुः रविर्विरोचनः सूर्य सविता रविलोचनः अनन्तो हुतभुग्भोक्ता सुखदो नैकजोग्रजः अनिर्विन्नः सदामर्षि लोकाधिष्ठानमद्भुतः सनातनतमः कपिलः कपिलप्ययः स्वस्तिदः स्वस्तिकृत् स्वस्ति स्वस्तिभुक् स्वस्ति दक्षिणः अरोद्रकुण्डलीचक्री विक्रम्युर्जितशासनः शब्दातिगः शब्दसः शिशिरः शर्वरीकरः अक्रूरः पेशलो दक्षो दक्षिणः क्षमिणावरः विद्वत्तमो वीतभयः पुण्यश्रवणकीर्तनः उत्तारणो दुष्कृतिः पुण्यो दुःस्वप्ननाशनः वीरः दक्षिणः सन्तो जीवनः पर्यवस्थितः अनन्तरूपोऽनन्तरसृर्जितमन्युर्भयापहः चतुरस्रो गभीरात्मा विदिशो व्यादिशो दिशः
अनादि भूर्भुवो लक्ष्मी सुवीरो रुचिराङ्गदः जननो जनजन्मादिर्भीमो भीमपराक्रमः आधारनिलयो धाता पुष्पहास प्रजागरः ऊर्ध्वगः सत्पथाचार प्राणद प्रणवपनः प्रमाणं प्राणनिलय प्राणभृत् प्राणजीवनः तत्त्वं तत्त्वमिदेकात्मा जन्म मृत्युजरातिगः भूर्भुवस्वस्तुरुस्तारः सविता प्रपितामहः यज्ञो यज्ञपतिर्यज्वा यज्ञाङ्गो यज्ञवाहनः यज्ञभृद्यज्ञकृद्यज्ञि यज्ञभुग्यज्ञसाधनः यज्ञान्तकृद्यज्ञपुण्य मन्नमन्नाद एव च आत्मयोनि स्वयं जातो वैखानः सामगायनः देवकीनन्दनस्रष्टा क्षितिशः पापनाशनः शङ्खभृन्नन्दकी चक्री शारङ्गधन्वा गदाधरः रथाङ्गपाणिरक्षोभ्य सर्वप्रहरणायुधः ॐ नमः इति ॐ नमो भगवते वासुदेवाय खूप छान, अतिशय संथ आणि स्पष्ट आपल्याला ऐकू आलेलं आहे. आता यानंतर आज निरूपण करण्याची जबाबदारी सद्गुरूंनी माझ्यावर सोपवलेली आहे. कारण असं आहे की आजच्या निरूपणासाठी विवेक कुलकर्णी अपेक्षित होते, परंतु काही वैयक्तिक कारणामुळे ते आज येऊ शकलेले नाही आहेत. स्क्रीन दिसतंय माझं सगळ्यांना? तुमचा व्हिडिओ ऑन करा. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरः गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. सगळ्यांना रामराम. नामसहस्त्र, विष्णू सहस्त्रनाम याचं खरं नाव नामसहस्त्र असं आहे, परंतु प्रचलित आपण त्याला विष्णू सहस्त्रनाम असंच म्हणत असतो. या चैतन्य साधना जालना तर्फे आयोजित विष्णू सहस्त्रनाम चिंतन वर्ग आज 4था दिवस, श्लोक क्रमांक 31 ते 40 याचं माझ्या बुद्धीला जे काही सुचलं, पटलं, उमगलं ते मांडण्याचा प्रयत्न करतो. आज आपण काही जण प्रत्यक्ष आणि काही व्हर्च्युअली उपस्थित आहेत. तुम्ही श्रोते जगदीश मूर्ती, तेथे माझी वित्पत्ती किती, बुद्धिहीन अल्पमती सलगी करतो श्रीराम. आपल्या सर्व श्रोत्यांना आपल्या हृदयात आत्मारामाला वंदन करतो आणि कार्यक्रमाला सुरुवात करतो. आज योगायोग बघा 6/6/2026 आणि आज शिवराज्याभिषेक सोहळा आहे. त्या शिवाजी महाराजांना त्रिवार मुजरा करून आपण आजच्या विष्णू सहस्रनामाला सुरुवात करूया. पहिला श्लोक म्हणजे श्लोक क्रमांक 31 माझ्या निरूपणासाठीचा पहिला. अमृतांशुद्भवो भानु शशबिंदु सुरेश्वरः औषधं जगतस्सेतु सत्यधर्म पराक्रमः. एक छोटी गोष्ट सांगतो. एकदा एका मुलाला वर्गात विचारलं की प्रेमाचं प्रतीक असलेलं फेमस स्ट्रक्चर कोणतं, तर त्या मुलाने उत्तर काय दिलं असेल? 99% मुलांनी उत्तर दिलं ताजमहल. म्हणजे आपल्या 8व्या बायकोच्या 14व्या डिलेवरीमध्ये मृत्यू पावल्यानंतर जे एखादं काही बांधलं ते प्रेमाचं प्रतीक. का? आपल्या एकुलत्या एक बायकोला जी प्राणापेक्षाही प्रिय होती तिला शोधण्यासाठी रामेश्वरपासून श्रीलंकेपर्यंत बांधलेलं सेतू हे प्रतीक प्रेमाचं. ते प्रेमाचं प्रतीक म्हणजे राम सेतू. सेतू शब्द इथं आला म्हणून ही एक गोष्ट सांगितली. ह्या श्लोकामधला सेतू ह्या शब्दावर आपण थोडंसं लक्ष केंद्रित करू. बघा, औषध जगत सेतू. आपण या जगाला, विश्वाला भवसागर म्हणतो. ह्या भवसागरातून पलीकडे जाण्यासाठी एक सेतू लागतो. ते सेतू पार, ते भवसागर पार करण्यासाठी आपल्याला औषध लागणार आहे. ते औषध म्हणजे नाम आहे. विष्णू सहस्त्रनाम ते औषध आहे, तो सेतू आहे जो आपल्याला सत्य धर्म पराक्रमाकडे
नेणार आहे. खालची ओळ संपली, वरची ओळ. अमृतांशु भव भानू, ही ओळ वाचताना मला समुद्र मंथन आठवतं, कारण यामध्ये अमृत आहे आणि शशबिंदू आहे. शशबिंदू म्हणजे सश्यासारखं टिंब त्याच्यावर आहे, तो म्हणजे चंद्र. सुरेश्वर म्हणजे सुरांचा ईश्वर. सूर म्हणजे काय? सूर म्हणजे आपण सारेगम पदनिसा का? सूर म्हणजे देव, जो सुख देतो तो सूर. मग देव म्हणजे सूर आपण असं म्हणतो, आणि त्यातला जो ईश्वर आहे तो सुरेश्वर. बघा, सूर्य आणि चंद्र हे दोन नावं यात आलेले आहेत. आपल्याला सूर्यप्रकाश सगळ्यांना लागतो हे माहिती आहे, विटॅमिन डी मिळतं, बरोबर आहे. परंतु चंद्रप्रकाश पण लागतो. कशाला लागतो? तर औषधी जे वनस्पतीमध्ये औषधी गुण येण्यासाठी चंद्रप्रकाशाची उपयुक्तता आहे. हे मेडिकल सायन्स म्हणत नाही आहे, भगवद्गीता म्हणते, गामा विश्वच भूतानी ध्यारयामेह मोजता पुष्णामी चौषधी सर्वा. म्हणजे पूर्ण वनस्पतीमध्ये औषध गुण आणण्यासाठी चंद्रप्रकाश आवश्यक आहे. याचे रिसर्च पण आता पब्लिश होत आहेत. दुसरा श्लोक, भूत भव्य भवन्नाथ पवन पावन अनलः कामः कामकृत्कांत काम कामप्रद प्रभू. अनल हा शब्द बघू. अनल म्हणजे अग्नी. जर आपण अथर्व शीर्ष बघतो, तो भूमी रापो अनलो नीलो नभ असं आहे. अनल म्हणजे अग्नी, अनिल म्हणजे पवन. मग जो पावन करतो तो पवन असतो. बघा, पावन करण्याची पण क्रिया वेगवेगळ्या आहे. म्हणजे आपण काही अस्वच्छ वगैरे असतं तेव्हा तुळशीपत्र म्हणजे शिंपडतो किंवा त्यांनी तुळशीपत्र काय करते? पावन करते. किंवा शर्ट खराब झाला तर आपण पाण्याने धुतो, म्हणजे जल काय करते? पावन करते. काही आपलं मन अस्थिर असेल तर आपण एखादा मंत्र म्हणतो, स्तोत्र म्हणतो, मग मंत्र आपलं काय करतो? पावन करतो. मग पवन म्हणजे काय? पावन करणारा पवन. आपण जर धान्य पाखडलं तर हवेने ते शुद्ध होतं, तो पवन पावन करतो. मग पावन करणारे खूप आहेत, मग पवनच का? परत भगवद्गीता विभूती योग 10वा अध्याय 31वा श्लोक, पवन पवता अस्मी. म्हणजे पावन करणाऱ्यामध्ये मी पवन आहे, म्हणून इथं नाव आलेलं आहे. भूत भव्य भवन्नाथ पहिला श्लोक आपला, विश्वम विष्णुर्व षटकारो भूत भव्य भवत प्रभू. तिथं काय? भूत भव्य भवत प्रभू. इथं काय? भूत भव्य भवत नाथ. थोडं इथं वेळ मी जास्त घेतो. आता भूत म्हणजे भूतकाळ, भव्य म्हणजे भविष्यकाळ, भवत म्हणजे वर्तमान काळ. माझा पंजोबा, खापर पंजोबा कोणाची पूजा करायचा? फॉर एक्झाम्पल विष्णूची करायची. आजोबा विष्णू, वडील विष्णू, मी विष्णू, मल्हार पृथा विष्णू. त्यांच्यामुळं म्हणजे तो भूतकाळात होता, वर्तमान काळात आहे आणि भविष्यकाळात सुद्धा आहे. व्यावहारिक अर्थ बघू. मी जेव्हा एखादा श्लोक वाचतो ना, तेव्हा आध्यात्मिक आणि व्यावहारिक दोन्ही अर्थाचा प्रयत्न करतो. आता व्यावहारिक अर्थ काय? समजा आता माझी मुलगी पृथा आहे, कितवीला आहे? 9वीला आहे, बरोबर आहे. 8वीला होती, 8वीला किती मार्क पडले? काय पडले असतील? काय ते 10-15 मार्क पडले असतील. मग ते मार्क कुणामुळे पडले? पृथामुळेच पडले. म्हणजे पृथाची 8वी हा भूतकाळ कोणाच्या हातात होता? पृथाच्या. वर्तमान काळ 9वी कोणाच्या हातात आहे? तिच्या. भविष्यकाळ कोणाच्या हातात आहे? 10वी. मग बघा, परत आपलं जे ब्रह्मवाक्य आहे, अहम ब्रह्मास्मी. जर मीच ब्रह्म आहे तर माझा भूतकाळ हा शिक्षकांच्या हातात नव्हता, हा माझ्याच हातात होता. म्हणून भूत भव्य भवन्नाथ विष्णू मीच आहे ह्या सर्वांचा. खालचा श्लोक आहे, काम हा कामकृत कांतो. काम शब्द आला की सगळ्यांना वेगळंच काहीतरी वाटतं. फक्त स्त्री पुरुष यांच्यामध्येच काम असतं का? नाही. आजकाल तर मारुतीची पण गाडी डिझायर आहे. काम याचा पर्यायी इंग्लिश शब्द आहे डिझायर. मग डिझायर काम म्हणजे मारुतीची गाडी का? नाही. डिझायर म्हणजे तीव्र इच्छा. मग तीव्र इच्छा कशाची पाहिजे ते माझ्या हातात आहे. मला इच्छा चांगल्या बायकोची पाहिजे, मला इच्छा चांगल्या गाडीची पाहिजे, मला इच्छा खूप पैशाची पाहिजे, मला बंगला, गाडी, भौतिक सुख पाहिजे, का मला इच्छा पाहिजे विष्णूची? हे कोणाच्या हातात आहे? हे माझ्या हातात आहे. म्हणून काम हा कामकृत का, म्हणजे माझ्यातला काम हा म्हणजे काम नाहीसा करणारा कोण आहे? तर मीच आहे. मी माझ्यातला काम योग्य दिशेने वळवला तर तो आवश्यक आहे. नव्हे कामाशिवाय जगणंच शक्य नाही. 4 पुरुषार्थ आहेत, धर्म अर्थ काम मोक्ष.
त्यातला धर्म आधी आला पाहिजे, धर्माला धरून अर्थ पाहिजे, धर्माला धरून काम पाहिजे, मग तरच हे सगळे पुरुषार्थ यथार्थ होतील. 33वा श्लोक घेऊ. युगाधिकृत युगावर्तो नैकमायो महाशनः अदृशो व्यक्तरूपश्च सहस्रजिदनंतजित. आता यातला महाशन शब्द मी नंतर घेणार आहे, शेवटीच्या श्लोकामध्ये पण आहे. युगाधिकृत युगावर्तो. युग सगळ्यांना माहिती आहेत, कृत, त्रेता, द्वापर आणि कली. हे युग निर्माण करणारा आणि हे युग संपवणारा सुद्धा तो परब्रह्म परमात्मा ईश्वर हाच आहे. तो कसा आहे? छंदांसी असे पर्णाने. तो वृक्षासारखा आहे का? बरं, मग तो दृश्य आहे का अदृश्य आहे? तो व्यक्त आहे का अव्यक्त आहे? हे सगळे शब्द बघा याच्यामध्ये. अजून एक गंमत आहे, याच्यामध्ये नैकमाय हा शब्द आलेला आहे. नैकमाय म्हणजे काय? माया म्हणजे माया, आपण ज्याला आपण जी काही आपल्याला दिसते ती सगळी माया आहे. मग ही माया निर्माण कुठे झाली, कशी झाली? थोडक्यात सांगतो. परब्रह्म परमात्मा परमेश्वर तो निर्गुण आहे. त्याच्या ठिकाणी एक स्फुरण तयार झालं, त्याला मूळ माया असं नाव आहे. मग मूळ मायेच्या ठिकाणी 3 गुण आले, त्याला गुण माया म्हणतात. रजव सततम ब्रह्मा विष्णू महेश. आणि हे 3 गुण आणि 5 महाभूत अशी येऊन काय झालं? अष्टदा प्रकृती तयार झालेली आहे. आपल्याला जे काही दिसतं आहे, समोर बसलेले श्रोते, तुम्हाला बोलणारा मी अल्पमती वक्ता किंवा व्हर्च्युअली बघणारे सगळे श्रोते, कूलर, फ्रीज, मोबाईल, हे सगळं कोणाचं रूप आहे? माया. ती कशी अनेक रूपी आहे, म्हणून नैक रूप. माया ह्या शब्दाची उकल घालून पाहिजे असेल तर खूप छान अभंग माऊलींचा आहे. पती जन्मला माझे उदरी, मी झाले त्याची नोवरी. म्हणजे माझ्या पोटी माझा नवरा जन्मला. शक्य आहे का? हे अभंगाचं वर्णन करत नाही, कारण याला 30 मिनटं लागतील. अभंग लक्षात ठेवा, घरी गेल्यावर याचा अर्थ बघून घ्या. हे मायेचा सगळा प्रभाव आहे. नैक माया आली की मला हा अभंग आठवतो. गणपती येतात, आपण गणपतीची पूजा करतो. गणपती कशाचा बनवतात? मातीचा, बरोबर आहे. मग पूजा मातीची का करत नाही आपण, गणपतीची का करतो? तर मातीची पूजा करू का आपण? नाही. मग गणपती कशाचा आहे? मातीचा. माती गणपतीची आहे का? नाही. मग मग गणपती कशाचा आहे? मातीचा. आणि माती गणपतीची नाही. किती कन्फ्युजन आहे. मग गणपती विसर्जन झाल्यावर काय होणार आहे? माती. मग मातीची पूजा काय करत नाही? धिस कन्फ्युजन इज कॉल्ड ॲज अद्वैत और अद्वैत. मला समजतं हे असं आहे, पण काय गडबड आहे सगळी. याला म्हणतात द्वैत आणि अद्वैतेचा खेळ. अदृश्य व्यक्त रूपश्च. परत 15व्या अध्यायामध्ये काय म्हणलं आहे? तो छंदांसीचं पर्णाने. 3ऱ्या श्लोकात काय म्हणतोय परत कृष्ण? न रूपमस्य ततोपलभ्यते. मी तसा नाही. आधी म्हणतो मी झाडासारखा, परत म्हणतो मी झाड पण नाही आहे. हे कन्फ्युजन दूर करायचं असेल तर प्रत्येक श्लोकाचा अर्थ आपल्याला नीट समजून घ्यावा लागतो. त्यातले रेफरन्स बुकसुद्धा पाहावे लागतात. 4था, इष्टो विशिष्ट शिष्ठेष्ठ शिखंडी नहुषो वृषः क्रोधः क्रोधकृत्कर्ता विश्वबाहुर्महीधरः. आता हा श्लोक अर्थपेक्षा नाही का म्हणायलाच खूप छान आहे. इष्ट हा शब्द किंवा हे अक्षर 3-4 वेळेस आलेलं आहे. इष्टो विशिष्ट शिष्ठेष्ठ. हा श्लोक प्रत्येकाने म्हणावा आणि म्हणताना आपली जीभ आपल्या टाळूला कुठे कुठे चिटकते किंवा स्पर्श करून लगेच येते. एक 2-3 सेकंद आपण थांबू इथं आणि हा मंत्र परत म्हणू. इष्टो विशिष्ट शिष्ठेष्ठ. बघा कुठे कुठे गेली जीभ, बरोबर आहे. टाळूच्या पुढं आली, मध्ये गेली, मागे गेली, आणि हवा कधी बाहेर गेली कधी आतमध्ये गेली. दिस इज कॉल्ड ॲज प्राणायाम. काय म्हणत याला? प्राणायाम. की आपला श्वास कुठे कुठे जातो याचा अनुभव घेणे म्हणजे प्राणायाम. विष्णू सहस्रनाम म्हणताना आपल्याला 2 ट्रिक करायच्या आहेत. पहिली ट्रिक, आपली जीभ कुठे कुठे लागते. दुसरी ट्रिक, आपण श्लोक म्हणताना मंत्र म्हणताना श्वास सोडायचा आहे आणि श्वास न घेता तो श्लोक म्हणायचा आहे. परत एकदा प्रयत्न करू आपण. फक्त दीर्घ श्वास घ्यायचा, सोडायचा आणि हा श्लोक नॉनस्टॉप म्हणायचा आहे. इष्टो विशिष्ट शिष्ठेष्ठ शिखंडी नहुषो वृषः क्रोधः क्रोधकृत कर्ता विश्वबाहुर्महीधरः.
नाही जमत. ज्या वेळेस नॉनस्टॉप हे म्हणता येईल तेव्हा आपण प्राणायामामध्ये वरच्या लेवलला गेलो, हे एक ट्रिक आपण वापरू शकतो. आता शब्दांचे अर्थ खूप सरळ आहेत. इष्ट, अविशिष्ट, शिष्टेष्ट, शिखंडी. शिखंडी थोडा वेगळा शब्द आहे. शिखंडी म्हणजे ज्याच्या डोक्यावर मोराचा पीस किंवा मोराचा तुरा आहे त्याला शिखंडी असं म्हणतात. बाळकृष्णाच्या डोक्याला मोराचा तुरा असायचा. वृष हा एक शब्द आपण थोडा डिटेलमध्ये बघू. वृष म्हणजे काय? वृषभ. वृषभ म्हणजे बैल. आपण पूजा कोणाची करतो? गाईची. हां, आपण नैवेद्य दाखवतो हा खंडोबाचा, गणदेवाचा, महादेवाचा, देवीचा आणि गाईचा. रोज घास कोणाला देतो? गाईला. तर बैलाने काय घोडं मारलं आपलं? हां, बरं मला सांगा, गाय जे काही देते ते बैल देतं का नाही? म्हणजे मल मूत्र देतं, त्या तांबड्यापासून काय डफ वगैरे ते देतं, बरोबर आहे. फक्त काय देत नाही बैल? दूध देत नाही, बरोबर आहे. पण बछडं कोणामुळे होतं? बैल नसलं तर बछडं होईल का? नाही. म्हणजे बैल पण तितकाच त्या क्रियेमध्ये आवश्यक आहे. याशिवाय एक्स्ट्रा बैल आपल्याला शेतामध्ये राबून धान्य पण देतो. त्यामुळे बैलाला किंवा वृषभाला धर्माचं नाव दिलेलं आहे. त्यामुळे विष्णू सहस्रनामामध्ये वृष हा शब्द बऱ्याचदा आलेला आहे. मी ज्यावेळेस अभ्यास करत होतो तेव्हा वृषा कमी रमे आत्मा हा मंत्र आला आणि मी प्रमोद कुमावस्त्रांना फोन करून याचा अर्थ विचारला होता. म्हणजे एक एक शब्दाला मग मी म्हटलं की वृक्ष का म्हटलं, तर मग त्याचं विश्लेषण असं निघतं की वृक्ष म्हणजे धर्म आणि धर्माचं प्रतीक म्हणून बैल. याचा अर्थ गायीची पूजा करू नका असं नाही बरं का. म्हणजे उगीच मला वेगळ्या अर्थाने घेऊन गाय वंदनीय आहे, मी पण रोज गायीची पूजा करतो, ती गोष्ट वेगळी. फक्त वृक्ष ह्या शब्दाचा अर्थ समजण्यासाठी मी उदाहरण दिलं. अजून एक शब्द आहे मही. महीधर आणि विश्वबाहू. म्हणजे पूर्ण विश्व ज्याच्या बाहूमध्ये आहे किंवा ज्याने हे विश्व हातावर धरलेलं आहे आणि हे करून सुद्धा तो शिल्लकच राहतो, तो विश्वबाहू महीधर. पुरुष सूक्त श्लोक क्रमांक 1 किंवा ऋचा क्रमांक 1. आपण पुरुष सूक्त, श्री सूक्त याला ऋचा म्हणतो, भगवद्गीता याला श्लोक म्हणतो. कशामुळे ते आपण नंतर बघू. हरि ओम सहस्रशीर्षा पुरुष सहस्राक्ष सहस्रपाद सभूमीं विश्वतो वृत्वा अत्यतिष्ठ दशांगुलम. दशांगुल शिल्लकच राहिलेला आहे असा तो विश्वबाहू महीधर. क्रोध हा, क्रोध नाश करणारा तो क्रोध हा. मला राग आला तर राग कंट्रोल करणं कोणाच्या हातात आहे? माझ्या हातात आहे की नाही. म्हणजे माझ्या एखाद्या पेशंटने माझं ऐकलं नाही, गायकवाड आले, गायकवाडला म्हणलं मी हे गोळ्या घ्या, आणि गायकवाड काय करतो? गोळ्या घेत नाही, शुगर वाढून देतो. आमचे सर होते ते गायकवाडला खूप शिवाय द्यायचे, हाकलून द्यायचे, खूप राग यायचा त्यांना. मी विचार करायला कशाला राग व्हायचं, जाऊ दे आपला लॉस कसं करून घ्यायचं. म्हणजे चांगली शुगर वाढली का ठीक आहे, चांगली गोष्ट आहे. मी म्हणतात राग कंट्रोल करायचा. कोणी पर्सनल घेऊ नये इथे. काही व्हर्च्युअली आहेत ना, डायबिटीज आहेत, काही ऑफलाईन आहेत. बरं, पुढचा श्लोक. अच्युत प्रतित प्राण प्राणदो वासवानुज अपानिधिरधिष्ठानम अप्रमत्त प्रतिष्ठित. आता याच्यामध्ये प्रथित आणि प्रतिष्ठित हे दोन शब्द आलेले आहेत. दोन्हींचे अर्थ थोडे सारखेच आहेत. आपण प्रतिष्ठित कोणाला म्हणतो? नगरसेवक, नगराध्यक्ष, आमदार, खासदार किंवा एखादा डॉक्टर, वकील नावाजलेला आपण त्याला प्रतिष्ठित असं म्हणतो. की त्याची प्रतिष्ठा आहे जगामध्ये, आपल्या अवतीभोवती, तर प्रतिष्ठित म्हणतो. प्रथित कोणाला म्हणायचं? प्रथित म्हणजे पण प्रतिष्ठित किंवा परंतु जो विश्वामध्ये मान्य आहे तो प्रथित. म्हणजे संत ज्ञानेश्वर माऊली, तुकोबा महाराज, रामदास स्वामी, नामदेव महाराज हे काय आहेत? प्रथित आहेत. मला सांगा बरं, डोनाल्ड ट्रम्पच्या 3 टर्म आधी अमेरिकेत अध्यक्ष कोण होते? सांगता येईल का पटकन? नाही. बरं जाऊ द्या, जालन्यातलेच आमदार 95मध्ये कोण सांगता येईल का? नाही. पण 95मध्ये आणि 2025मध्ये सुद्धा ज्ञानेश्वर प्रत्येकाला माहिती आहे, हो की नाही? म्हणजे इसवी सन 1100 पासून तर आत्तापर्यंत ज्ञानेश्वर माऊली माहिती नाही असं आहे का कोणी? नाही. मग आपण ज्ञानेश्वर माऊली म्हणू, आपण विष्णू म्हणू, आपण शिव म्हणू, परब्रह्म परमात्मा, प्रत्येकजण त्याला वेगवेगळं नाव देईल. पण परब्रह्म परमात्मा माहिती नाही
किंवा ऐकलाच नाही. नास्तिक लोकांना पण माहिती असतं बरं का, तो की म्हणतात मी नास्तिक आहे नास्तिक आहे. हां, खरं तर त्यांना नास्तिक शब्दाचा अर्थच माहिती नाही आहे. मग प्रथित कोण आहे? तो प्रथित आहे. मग तसा प्रथित होण्यासाठी मला काय करायला लागेल? मला व्हावं लागेल अच्युत. पहिला शब्द अच्युत म्हणजे काय? जो च्युत होत नाही, जो ढळत नाही, जो स्थिर आहे. परत 10वा अध्याय 25वा श्लोक विभूती योगामधला, जो स्थिर आहे तो स्थिरांमधला हिमालय मी आहे. श्लोकवरती लिहिलेलं आहे तिथं. ठीक आहे. स्थावर नाम हिमालय म्हणजे मी स्थावरामध्ये हिमालय आहे. एखादा जर कोणी व्यवसाय करत असेल, आमच्याकडे काय बघा, देशपांडे नाव घ्यायला सोपं आहे, म्हणजे कुणाला विचारलं नाव कोणाचं काही समजत नाही. देशपांडे नावाची व्यक्ती आहे. तो काय करायचा, त्याने 1 वर्ष सुरू केली मेस, 1 वर्ष चालू केला काहीतरी हे होम डिलिव्हरी बिझनेस चालू केला. त्याने एक दिवशी चालू केलं ते असतं ना आरो सिस्टीम, ती चालू केली. परत त्याच्यानंतरच्या वर्षी त्याला विचारलं काय, नाही म्हणे मी आता सोलारचं काम करतो. नंतर गेलो मी काय करतो, नाही मी आता ते काय ते CCTV कॅमेराचं काम करतो. तर दर 2 वर्ष 3 वर्षांनी बिझनेस बदलतो. मग मी जर तुम्हाला विचारलं देशपांडे काय करतो, सांगता येईल का? नाही. मी जर तुम्हाला विचारलं पद्माकर सबनीस काय करतो, कुठे असतो? स्थिर आहे. एकाच ठिकाणी स्थिर असेल तर त्याची ओळख लगेच सापडते, तो अच्युत. बरोबर आहे. ढळणार नाही तो अच्युत आणि ढळणार नाही तो हिमालय. अच्युत. मग प्रथित व्हायचं असेल तर काय करायला लागेल आपल्याला? अच्युत व्हावं लागेल. बघा व्यवहारामध्ये बरं काय, अध्यात्म जाऊ द्या, ती काय तुकाराम महाराजांची बायको काय घेत नाव, आवडी काय म्हणजे अध्यात्म जाऊ द्या चुलीत. अरे व्यवहार तर बघा. ठीक आहे ना. मग माझ्या व्यवहारामध्ये जर मला प्रतिष्ठित व्हायचं असेल तर मी स्टेबल राहायला हवं. नुकसानाने व्यवसाय बंद करून चालणारं नाही. बरं, आता पुढचा एक आपण अर्थ बघू की अच्युत when tough type comes, tough gets going. बरं का, आपण बरेच उद्योजक बघतो जे खूप पडतात आणि परत उभं राहतात, आणि जे काही लोक जे पडतात ते परत उभंच राहत नाहीत. खूप आहे. म्हणजे रिसेंट उदाहरण DS कुलकर्णीचं आहे. बरोबर आहे. ते DS कुलकर्णी त्यांच्या व्यवसायामध्ये काहीतरी त्यांना अडचण आली, जेलमध्ये गेले, परत आले, परंतु त्यांनी आता परत त्यांचं विश्व उभं राहायला सुरुवात केलेलं आहे. मी काही त्यांचा फॉलोवर नाही आहे, मी काही त्यांचे शेअर्स विकत घेतलेले नाही आहेत. जस्ट आठवलं म्हणून तुम्हाला उदाहरण सांगितलं. माझ्या व्यवसायामध्ये मला जर अपयश आलं तर मी अच्युत राहायला हवं आणि पुढं जायला हवं. म्हणून हा श्लोक. अच्युत प्रतित प्राण प्राणदो वासवानुज. प्राण सगळ्यांना माहिती आहे, पान अपान व्यान उदान समान. हे प्राण जो अंतो आहे तो प्राणदो. पुढचा श्लोक घेऊ. स्कंदधरो धूर्यो वरदो वायुवाहनः वासुदेवो बृहद्भानुर आदिदेव पुरंदरः. स्कंद हे कार्तिक स्वामीचं नाव आहे. महादेवाचा थोरला मुलगा कार्तिक स्वामी, तो देवसेनेचा किंवा देवांचा सेनापती म्हणून प्रसिद्ध आहे. मग देवांचा सेनापती पण कसा असला पाहिजे? तेवढाच धुरंधर असला पाहिजे, धूर्य असला पाहिजे, तेवढाच शक्तिमान असला पाहिजे, तो धूर्त पण असला पाहिजे. त्याच्या इंद्रियावर, त्याच्या बुद्धीवर, त्याच्या मनावर त्याचा ताबा पाहिजे. म्हणून कार्तिक स्वामीसारखं आपण असायला हवं. बघा, ह्या सगळ्या पर्सनॅलिटी टिप्स आपल्याला विष्णू सहस्रनामामध्ये भेटणार आहेत. आपल्याला अध्यात्म तर आहेच, आपल्याला तो सेतू पकडायचाच आहे, त्या भवसागर तळून जायचंच आहे. परंतु हे जे आपण माईक विश्व म्हणतो, ह्या माईक विश्वामध्ये जगल्याशिवाय आपण पुढे जाऊ शकतो का? नाही. म्हणून इथे जगण्यासाठी पण विष्णू सहस्रनाम आपल्याला कामा येणार आहे. स्कंद धरो धूर्यो वरदो. वायुवाहन म्हणजे वायू वाहून नेणारा. पवन पावना मी आपण पाहिलं ते. मग परत 7 प्रकारचे वायू सांगितले आहेत. म्हणजे पृथ्वी आणि चंद्र याच्यामध्ये एक वायू आहे, चंद्र आणि ढग याच्यामध्ये वायू आहे, ढग आणि सूर्य याच्यामध्ये वायू आहे, चंद्र नक्षत्र याच्यामध्ये वायू आहे. हे 7 वायू आहेत. ह्या श्लोकाचं सगळं डिस्क्रिप्शन आहे. त्याचं नावं जरी लक्षात नाही राहिले, पण हे सगळे वायू वाहून नेणारा कोण आहे? तर तो विष्णू आहे. बघा, आपलं परत पती जन्मला माझे उदरी, म्हणजे कोणाच्या? माझे म्हणजे
परब्रह्मांनी हे सगळं तयार केलं आहे. ही सगळे मायेचा प्रभाव आहे. ती माया सगळ्या वायू, अग्नी, सूर्य सगळ्यांना प्रज्वलित करते किंवा शांत करते किंवा वाहून नेते. अजून एक शब्द आहे धुर्य. धुर्याचा लिटरल मिनिंग आहे धुरंधर. धुरंधर पार्ट 1, धुरंधर पार्ट 2. धुरंधर म्हणजे तो जो त्याला दिलेली जबाबदारी कोणत्याही प्रकारे पूर्णच करतो. मला दिलेलं काम केल्याशिवाय मी परत येणार नाही. मी मेलो तरी चालेल, पण माझं काम मी पूर्ण करणारच. हनुमंत बरोबर कसा होता? संजीवनी आण समजलं नाही का? पर्वत आणलं उचलो. काम अपूर्ण केलं का? नाही. जो निश्चय केला तो पूर्ण केला. मग त्यासाठी मला काहीही करावं लागलं तरी मी सक्षम आहे, ती मी करेल. पण त्यासाठी आधी माझ्याकडे धैर्य पाहिजे, माझ्याकडे स्कंद पाहिजे, शक्ती पाहिजे, बुद्धी पाहिजे. हे सर्व आपल्याला देणारा विष्णू आहे. त्याची भक्ती आपण करायला पाहिजे. म्हणून हा धुरंधर. पुढचा श्लोक, याच्यामध्ये शेवटचा शब्द आलेला आहे वासुदेव बृहत भानुर आदिदेव पुरंदर. पुरंदराचा तो परमात्मा. मला आधी वाटतं की पुरंदर किल्ल्यात कशाला म्हणायला लागलं काय माहिती. आणि मला 10वी 11वी 12वी काय आता मागच्या काही वर्षापर्यंत पुरंदर म्हणलं की पुरंदर किल्लाच आठवायचा, बाकी काय आठवतच नव्हतं. आणि कोणते परत ते देशपांडेच आहेत. कोणते देशपांडे म्हणला? पुरंदर किल्ल्यामधले सरदार. पुरंदर म्हणजे आपल्या शत्रूंच्या पुरांचे विध्वंस करणारा तो पुरंदर. मुरार. पुढचा श्लोक, अशोकस्तारणस्तार शूर शौरिर्जनेश्वर अनुकूलश्चतावर्त पद्मी पद्मनिवेक्षण. अशोक. अशोक म्हणजे कोण? गायकवाड. अशोक गायकवाड नाही. अशोक म्हणजे राजा अशोक, ज्याने चक्रवर्ती राजा नाही. शोक नाही तो अशोक. विशोक पण सेमच मिनिंग आहे. अशोक विशोक. मग मला जर शोक नको असेल तर मला अनुकूल वातावरण पाहिजे असतं. प्रतिकूल वातावरणात कोणी सुखी राहू शकतो का? नाही. मग पुढचा शब्द आहे अनुकूल. बरोबर आहे. मला अनुकूल वातावरण निर्माण करून देणारा तो विष्णू. मी आधी सांगितलं अहम ब्रह्मास्मी. पण मला अनुकूल वातावरण कोण करून देईल? मीच करून घेणार आहे, हो का नाही? दुसरा करून देणार आहे का? समजा मी रस्त्याने गेलो आणि माझ्या शेजारी पाजारी भांडणं असतात बघा, बऱ्याच ठिकाणी असतं. घरात असतं, बांधावर असतं, शेतामध्ये. तर बांधावर शेतकऱ्यांनी भांडणं केले तर समोरच्या माणसाच्या बोलण्याचा राग मानून घेणं आणि न मानून घेणं कोणाच्या हातात आहे? आपल्याच हातात आहे. मग अनुकूल वातावरण करणं हे माझ्या हातात आहे. आणि पूर्ण विश्वाला अनुकूल वातावरण करून देणारा तो विष्णू आहे. परंतु मी माझा विष्णू असेल तर माझं विश्व पण लिमिटेड आहे. मी तेवढा जरी विचार केला, मी आणि माझं विश्व म्हणजे मी पद्माकर सबनीस, माझी बायको, माझी मुलं, माझं हॉस्पिटल, माझे पेशंट, एवढं माझं विश्व जरी मी अनुकूल करू शकलो. देडकर सर आहेत. देडकर सर त्यांचे विद्यार्थी, त्यांचं वलय किंवा त्यांचं सामाजिक कार्य ते त्यांनी अनुकूल केलं. हे अनुकूल, हे अनुकूल, अक्षय वहिनीचं अनुकूल, कुलकर्णी मॅडमचं अनुकूल, मामरे साहेबांचं अनुकूल. मग सगळंच विश्व अनुकूल होईल की नाही? दुसऱ्याकडे कशाला बघायचं? मी माझं विश्व अनुकूल करून घेतलं की पूर्ण विश्व अनुकूल होणार आहे. पद्मी पद्मनिवेक्षण मी पुढच्या याच्यामध्ये घेतो. शतावर्त हा शब्द आलेला आहे. दश अवताराला उद्देशून तो शब्द आहे की खूप अवतार घेणारा तो शतावर्त. पद्मनाभोर विंदाक्ष पद्मगर्भ शरीरभृत महर्दि वृद्धो वृद्धात्मा महाक्षो गरुडध्वज. गरुडध्वज आधी सांगतो. ज्याच्या ध्वजावर गरुड आहे तो गरुडध्वज. परत अथर्व शीर्षामध्ये आलेलं आहे मूषक ध्वज. बरोबर आहे. मूषक म्हणजे उंदीर. उंदीर ज्याच्या याच्यावर आहे, ध्वजावर आहे तो मूषक म्हणजे गणपती. वृद्धात्मा. वृद्ध आत्मा म्हणजे सगळ्यात म्हातारा आत्मा. माझ्यापेक्षा म्हातारा माझे वडील, त्यांच्यापेक्षा म्हातारे आनंदराव, पंतराव, खंड, खापर मंजोबा, असं करत 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 सगळ्यात म्हातारा कोण आहे? सगळ्यात म्हातारा ब्रह्मदेव.
आणि ब्रह्मदेव कुठून आलेला आहे? विष्णूच्या नाभीतून. मग ब्रह्मदेवपेक्षा म्हातारा कोण? विष्णू आहे. म्हणून तो वृद्धात्मा, सगळ्यात म्हातारा आत्मा तो वृद्धात्मा. मराठीमध्ये जे ऐश्वर मोठं आहे तो. आता पद्मवर येऊ आपण. पद्म म्हणजे कमळ. बघा रामरक्षेमध्ये पण आलेलं आहे, राजीव नेत्र मृगवंशनाथम, बरोबर आहे. मग पद्माप्रमाणे नयन असलेला, पद्मासारखं शरीर असणारा, पद्मासारखा गर्भ असणारा तो पद्मनाभोर विंदाक्ष. अक्ष म्हणजे डोळे. मग कमळाची उपमा याच्यामध्ये आहे, रामरक्षामध्ये आहे, ज्ञानेश्वरीमध्ये पण कमळाची उपमा बऱ्याच ठिकाणी दिलेली आहे. कमळ आणि अध्यात्म याचं काहीतरी कोरिलेशन असावं. एक मला सापडलं, बाकी तुम्हाला सापडतील. सगळ्यात पहिलं व्यावहारिकदृष्ट्या कमळ सुंदर असतं, बरोबर आहे. कमळासारखी कमळी, बरोबर आहे. मग दुसरा आध्यात्मिक अर्थ असा आहे की पाण्यामध्ये कमळ उमगतं, परंतु त्याचं जे मूळ असतं ना ते मूळ दिसत नाही शक्यतो, आणि ते मूळ खोल कुठेतरी असतं. ते त्या कमळाला खालून पोषण देत असतं. खोल कुठंतरी तो तंतू आहे, तो पहिल्या श्लोकातला सेतू आहे जो खोल कुठेतरी आहे, आणि वरती एक कमळ आलंय, पाण्यामध्ये आलंय पण पाण्याला चिटकत नाही. कमळाचं पान जर उचलून बघितलं तर ते कोरडंच असतं. विड्याचं पान पाण्यात टाकलं तर ओलं होतं, कमळाचं पान ओलं होत नाही. त्याच्यामध्ये बुडतो, परंतु गुण अंगाला लावून घेत नाही. तो गुणेश्वर आहे, परंतु त्याच्यामध्ये गुण नाही. 15वा अध्याय परत गेल्यावर बघा, तिन्ही गुण, किंवा 7व्या अध्यायामध्ये पण आहे की त्रिवीर गुणमयर भावे, की माझ्यामधून 3 गुण आलेले आहेत, पण 3 गुण मला जडलेले नाहीत, म्हणून पद्म. सेकंड लास्ट श्लोक आहे, अतुल शरभो भीम समयज्ञो हविर्हयी सर्वलक्षण लक्षण्यो लक्ष्मीवान समितिंजय. परत शेवटचा श्लोक घेऊ, समितिंजय. समिती म्हणजे सभा, ओके. मग सभेला जिंकणारा तो समितिंजय. मला एकच आठवतो, विवेकानंद, त्याच्यावेळी सभा कोणी जिंकली नसतं आतापर्यंत. आणि गंमत अशी आहे की ते शिकागोमधलं पहिलं भाषण दिलं ना, त्याच्या आधी त्यांनी स्टेजवर कधी भाषण दिलेलं नव्हतं. पहिलं भाषण ते शिकागोमध्ये दिलं आणि स्टँडिंग ओवेशन भेटलं होतं. तो समितिंजय. समितिंजय शब्द आला की विवेकानंद आठवले पाहिजेत. लक्ष्मीवान म्हणा, टाटा बिर्ला वगैरे वगैरे ते पैशांनी समृद्ध आहेत. लक्ष्मी त्यांच्याकडे खूप आहे. हां, मग मला लक्ष्मी मिळणार, लक्ष्मी म्हणजे पैसा, सरळ शब्द आहे, सरळ अर्थ आहे. मग मला जर लक्ष्मी मिळवायची असेल तर मी खूप काम करून पैसा मिळवला पाहिजे. का लक्ष्मी ज्याचे पाय धरते, पाय चेपते, त्या विष्णूची प्रार्थना काही तुलना होत नाही असा. बाकी ते समयज्ञामध्ये सर्वांना समान समजणारा हवीर हरही, म्हणजे यज्ञामध्ये हवी पण तोच आहे, यज्ञ पण तोच आहे, यज्ञ करणारा पण तोच आहे, समिधा पण तोच आहे, यज्ञाचं आहुती स्वीकारणारा आणि फळ देणारा पण तोच आहे. पुरुष सुक्त पूर्ण वर्णन आहे की नाही. सगळ्या ऋतूंची हवी करून त्याला वाहिलेली, मग त्याच्यातनं मग विराट पुरुष आलेला आहे, आणि परत त्याने सगळ्या ग्रहणी केलेल्या आहेत. म्हणून तो हवीर हरिही. सर्व लक्षण लक्षण्यो हा शब्द समोर आला की तुम्हाला कोण लक्षात आलं पाहिजे माहिती आहे का? ऑलराऊंडर. सर्व लक्षण लक्षण्यो म्हणजे ऑलराऊंडर. तो म्हणजे यशवंत, कीर्तिवंत, सामर्थ्यवंत, वरदवंत, नीतिवंत, पुण्यवंत, जाणता राजा, आचारशील, विचारशील, दानशील, धर्मशील, सर्वज्ञपणे सुशील, सकळा ठाई. किती म्हणून त्याच्या गुणांचं वर्णन करावं. धूर्त होते, पराक्रमी होते, आध्यात्मिक होते, भक्त होते, धर्मरक्षण करत होते, अधर्माचा नाश करत होते, चपळ होते, विवेक होता, चतुराई होती, चातुर्य होतं, काय काय नव्हतं. उत्तम पुरुष लक्षण नावाचा एक समास शिवाजी महाराजांवर, छत्रपती शिवाजी महाराजांवर समर्थांनी रचलेला आहे. मग इतके लक्षणं असणारा एक योगी, श्रीमंत योगी आपल्या धर्तीवर होऊन गेलेला आहे. आज त्याचा राज्याभिषेक दिन आहे, त्याबद्दल आपण त्याला नमन करायला हवं. समर्थ काय म्हणतात? धर्मस्थापनेचे नर ते ईश्वराचे अवतार झाले आहेत
पुढे होणार देणे ईश्वराचे, म्हणून तो सर्व लक्षण्यो, तो म्हणजे ऑलराऊंडर. आता शिवाजी महाराज आत्ता नाही आहेत, बरं विष्णू आत्ता नाही आहे, मग परत एकदा व्यवहारामध्ये मी माझ्या क्षेत्रामध्ये ऑलराऊंडर पाहिजे. मला भारतीय गृहिणी ऑलराऊंडर वाटते. मला बाकीच्यांची बायकोचं माहीत नाही, पण माझी बायको घरामध्ये पण, स्वयंपाकघरामध्ये पण असते, हॉलमध्ये पण सगळं आवरते, हॉस्पिटलमध्ये पण मदत करते, किराणा पण आणते, भाज्या पण निवडते, गाडी पण चालवते, काय काय करते. मग विष्णू मेल फिमेल नसतं बरं का, म्हणजे तो निर्गुण निरेश्वर आहे, त्याला काही सेक्स नाही आहे त्याला. मग विष्णू आपल्या बायकोमध्ये पण तुम्ही विष्णू बघू शकता. आता शेवटचा श्लोक आहे, एक 5 मिनिटं आहेत माझ्याकडे अजून. विक्षरो रोहितो मार्गो हेतुर्दामोदर सह महीधरो महाभागो वेगवान मिताशनः. दामोदर हा शब्द आधी घेऊ आपण. तर मी फोटो दाखवलेला आहे की दामोदर, उदर म्हणजे पोट, दाम म्हणजे बांधणे, ज्याच्या पोटाला बांधलेला आहे तो दामोदर. मग यशोदेने बाळकृष्णाला पोटाला बांधून ठेवलं होतं, म्हणजे पोट आणि उकळ असं बांधून, तो पळून जाऊ नये म्हणून किंवा खोड्या करू नये म्हणून. तो कृष्ण जो परमात्मा, परब्रह्म, परमेश्वर, त्याला बांधण्याची हिंमत कोणामध्ये आहे का? कुणामध्येच नाही आहे. पण त्याने यशोदेकडनं बांधून घेतलं, बरोबर आहे. तो परब्रह्म, परमेश्वर, परमात्मा, कोणी विठ्ठल म्हणा, कोणी पांडुरंग म्हणा, कोणी खंडोबा म्हणा, बिलकेश्वर म्हणा, रेणुका म्हणा, काय नावं द्यायची ती द्या, 33 कोटी नावं द्या, बरोबर आहे. परंतु त्याला बांधणं शक्य नाही आहे. त्याला बांधणं शक्य आहे यशोदेला, त्याला बांधणं शक्य आहे तुकारामाला, त्याला बांधणं शक्य आहे नामदेवाला. मग ती दोरी कोणती ज्याने बांधता येईल, ती कोणत्या दुकानात मिळेल? कोणत्या दुकानात? ती मिळेल संतांकडे, संत वचनांमध्ये आणि नामस्मरणामध्ये ती दोरी आहे. विठ्ठलाला जर बांधायचं असेल तर भक्तीची दोरी लागेल, नायलांच्या दोरीने बांधल्या जाणार नाही. म्हणून तो दामोदर, त्याची भक्ती करायला हवी. मही धरो, परत आपलं हे झालेलं आहे मागे आपण पूर्वी सुद्धा की ज्याने धरती धरलेली आहे तो. विक्षरो, ज्याची झीज होत नाही. रोहितो, जो आपल्या इच्छेनुसार रंग बदलू शकतो किंवा तो पिवळ्या रंगाने मिश्रित असा असतो. सह म्हणजे सगळ्यांच्या सोबत जाणारा. आता शेवटचा शब्द आहे अमिताशन. आशन म्हणजे खाणे. अनशन, अनशन पे बैठे है म्हणजे कुछ नहीं खाते हैं, वो अनशन है. मग अनशन म्हणजे काही न खाणे, आणि अमिताशन म्हणजे अमित, काल शब्द काल परवा झालेला आहे. मिती म्हणजे प्रमाण, आणि अमित म्हणजे ज्याला मोजता येत नाही तो अमित. मग ज्याचा आहार मोजताच येत नाही तो अमिताशन. त्याचा आहार मोजता येत नाही तो किती खातो. 1 वाटी रस, धोंडा चालू आहे, 1 वाटी रस, 2 वाटी रस, 10 वाट्या रस, बघून भरून रस, किती खाणार? किती खातो हा परमात्मा, परमेश्वर. बघा, उत्पत्ती कोणी केलेली आहे? ब्रह्मदेवाने विश्व निर्माण केलेलं आहे. आणि ज्या वेळेस प्रलय येणार आहे, आता वर्णने दासबोधामध्ये प्रलय निरूपण नावाचा एक समास आहे. तर 100 वर्ष दुष्काळ पडेल, सगळं वाळून जाईल, व खूप पाऊस पडेल आणि सगळं पाण्यामध्ये मिक्स होईल, सगळं जलमय होईल. तो जलप्रलय येईल आणि तो जलप्रलय गिळंकृत करणारा तो अमिताशन. मग या जलप्रलयामध्ये कोण कोण नाश पावणार आहे? ज्याच्यामध्ये ब्रह्म विकार आहे तो नाश पावेल. बघा, मग ज्याने निर्माण झालाय तोच नाश पावणार आहे ना. जो निर्माण झालाच नाही, कालचा शब्द अज, दुर्मशन शास्ता, अज, त्याला जन्मते तो मरणारच नाही आहे, अमृत. मग मला सांगा, विकार याला पर्यायी शब्द संस्कृतमध्ये आहे आमय. काय शब्द आहे? आमय. आमय म्हणजे विकार. मग ज्याच्यामध्ये विकार आहे तो नाश होईल, आणि ज्याच्यामध्ये विकार नाही किंवा ज्याच्यामध्ये आमय नाही तो नाश होणार नाही. मग जल प्रलय आल्यावर सुद्धा ज्या वेळेस पूर्ण पृथ्वी, पूर्ण विश्व
प्रलयामध्ये नाश होणार आहे, कारण त्यांच्यामध्ये आमय आहे. ज्याच्यामध्ये आमय नाही तो कधीही नाश होणार नाही, तो निरामय. सुंदरच. आणि म्हणून आपण सर्वांनी निरामय आयुष्य जगावं, आपण निरामय राहावं, असं आपण त्या परब्रह्माच्या ठिकाणी प्रार्थना करूया, शांती मंत्र घेऊया आणि मग थांबूया. ओम. जोरात घ्या, तुमचा आवाज गेला पाहिजे. ॐ सर्वे भवन्तु सुखिनः सर्वे सन्तु निरामयाः सर्वे भद्राणि पश्यन्तु मा कश्चित् दुःखभाग् भवेत्. ॐ शान्ति शान्ति शान्ति. हे वक्त्याचं लक्ष द्या. तुम्हाला शिंक आली होती म्हणून मी तुम्हाला बोलायला लावलं. खूप छान झालं बघ. धन्यवाद. काही चुकलं असेल तर क्षमा करा. आपण आता जर बाकीच्यांना काही बोलायचं असेल तर मी मिररिंग स्टॉप करतो. कुणाला काही बोलायचं आहे? हॅलो. हां मॅडम बोला. मी विजय कुंजिया. हां बोला. मी म्हटलं खूप सुंदर निरूपण झालं. भगवद्गीता, अथर्वशीर्ष, दासबोध, रामरक्षा सगळ्यांचे संदर्भ देऊन अतिशय अभ्यासपूर्ण विवेचन